ज्यांना पास व्हायचं त्यांनी हा चॅप्टर आणि हा चॅप्टर करायला पाहिजे, निवांतमध्ये पास होऊन जाल. अल्जेब्रामध्ये काही टेन्शन नाही. अल्जेब्रामध्ये जास्तीत जास्त इथं हॅलो बॅक टू माय चॅनल. तर होपफुली सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पेपर लिहिले असतील आत्तापर्यंतचे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की गणिताची स्ट्रॅटेजी काय असेल. जवळजवळ खूप कमी पेपरला असं होतं की तुम्हाला गॅप मिळतो. आता मला वाटतं इंग्रजीच्या पेपरला 2 ते 3 दिवस तुम्हाला गॅप मिळाला होता. पण ते डिस्कस करणार आहे की 3 दिवस तुम्हाला कसं यूज करायचं आहे. 10ला तुम्हाला सुट्टी आहे, 11ला सुट्टी आहे, 12ला सुट्टी आहे, 13ला पेपर आहे अल्जेब्राचा, 14ला परत सुट्टी आहे, 15ला पेपर आहे आणि गणित विषयाचा विषय संपतोय. बोर्डाचा विषय संपत नाही, नाहीतर बोर्डाला जायचं बंद करशील. इतिहासाचा पेपर असेल, सायन्सचा पेपर असेल. अजून 3ला तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण जॉमेट्री रिवाईज करायचं आहे. जॉमेट्रीवर जास्त भर द्यायचा आहे, कारण जॉमेट्रीच तुम्हाला जास्त मार्क मिळवून देण्यामध्ये प्रयत्न करेल. कारण अल्जेब्राला सगळेच मार्क पाडणार. जॉमेट्रीला तुम्ही फुल डे जॉमेट्री करायचं आहे. फुल डे अल्जेब्राचं फक्त फॉर्म्युला रिवाईज करायचे आहेत. सकाळीच तुम्हाला अल्जेब्राची शीट मिळेल. परत तुम्ही जॉमेट्री करायचं आहे सकाळीपर्यंत फक्त सकाळी 10पर्यंत. त्यानंतर परत फुल अल्जेब्राचं जे पहिलं 3 टॉपिक सांगितलं मग अशी ते जो टॉपिक असेल, दुसरा टॉपिक असेल आणि तो शेवटचा टॉपिक असेल ते पहिला घ्यायचे आहेत. अल्जेब्राची सुरुवात करताना ज्यांना थोडा कॉन्फिडन्स आहे त्यांना. बाकीच्यांनी मग राहिलेलं ते 3 टॉपिक पहिला घ्या आणि राहिलेलं 3 टॉपिक अल्जेब्राचं 12 तारखेला राहिलेलं 3 टॉपिक आणि अल्जेब्राला पहिलं 3 टॉपिक परत रिव्हिजन करा. ते 3 टॉपिक कुठलं चांगलं आहेत बघा. पहिला, दुसरा आणि 6वा हे पहिलं 3 टॉपिक करायचे 11-3ला. जॉमेट्री आता बऱ्याच पोरांचं जर खरोखर तुमचं जॉमेट्रीचं चांगलं असेल तर तुम्ही अल्जेब्राला स्विच करू शकता. पण जॉमेट्रीला इग्नोर करू नका. लक्षात ठेवा, अल्जेब्रा होऊन जातं, पण जॉमेट्रीला थोडी खरोखर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन जास्त प्रमाणात पाहिजे, तरच तुमचं रिझल्ट दिसेल. तर हे असं आपलं प्लॅनिंग आहे. जॉमेट्रीला तुम्ही जास्त वेळ देऊ शकताय. अल्जेब्राला असा टाईम द्या 1, 2, 6 होऊन जाईल. जॉमेट्रीला 10पर्यंत करा म्हणली मी. 10पर्यंत सकाळी लवकर उठायला पाहिजे आणि 4 दिवस खरोखर एफर्ट मारा थोडं. कारण परत तुम्हाला 10वीचं गणित म्हणला जरी की परत मार्क पडतं चांगलं तर मार्क होणार नाही. आणि ह्याच टायमाला होऊन जाऊ दे सगळं. मला तरी एफर्ट आहे, माझं तरी 100% निकाल लावायचा आहे त्या पोरांचा, काय पण होते. नाहीतर मग एवढं 2.5 महिन्याचं माझं पूर्ण कष्ट वाया जाईल. त्यामुळं 100% निकाल लावायला लागणारच आहे मला, पर्यायच नाही त्याशिवाय आमचा. त्यामुळं मी पण म्हणतोय की तुम्ही पण पास व्हावं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा. पण करू नका फक्त जॉमेट्रीच करत बसलो आणि अल्जेब्रा राहिलं. त्यामुळं इथून अल्जेब्रा सुरुवात करा. अल्जेब्रा 4था 5वा आणि इथं परत रिव्हिजन करायचं आहे. पहिला, दुसरा, 6वा, 5 आणि परत सकाळी 13ला सकाळी तुम्ही फक्त ती फॉर्म्युला शीट रिवाईज करू शकता 2 ते 3 वेळा. फॉर्म्युला शीट रिवाईज करा, जास्त काय प्रॉब्लेम येणार नाही. की 14-3ला परत आपण जॉमेट्री करू. जॉमेट्री त्यावेळी काही जास्त तुम्हाला करायला लागणार नाही. जास्त पहिला, 5वा आणि इथं करा पहिलं. आणि राहिलेले जे 4 टॉपिक असतील त्यामधील 14-3ला तुम्ही 4 टॉपिक करू शकताय. 13ला 1ला पेपर शकतो, म्हणजे 3पर्यंत तुम्ही आरामात घरी शकताय. कुठल्या पण म्हणजे लांब जरी असेल तर 3ला तरी आरामात येऊ शकताय. 3 ते 4पर्यंत तुम्ही जर झोपला तरी चालते आणि 4 ते 9 तरी अभ्यास केला तरी चालते. परत 14-3ला सुट्टी आहे, त्यामुळे तुमचा पेपर नाही. पेपरच्या फक्त आदल्या दिवशी चांगलं झोपायचं. पेपर दुसऱ्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही थोडी नाईट आउट मारू शकताय 12-1 पर्यंत. एफर्ट खरोखर घ्या आणि शेवटा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. आता तरी आम्ही तरी चांगला एफर्ट केल्यात जवळजवळ 2 ते 2.5 महिने. तर मी तर एक्सपेक्ट करतो चांगला रिझल्ट लागू दे एकदा. तर पहिला आपण डिस्कशन करू की टॉपिक वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते. तर हे मार्क विथ ऑप्शन आहेत, म्हणजे टोटल मार्क तुम्हाला किती असतील ते आहेत. पहिला चॅप्टर आहे. पहिला आपण बघू अल्जेब्रामध्ये कसं आहे. अल्जेब्रामध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणं मराठीमध्ये ज्याला म्हणतात ते 12 मार्क आहेत त्याला. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे 12 मार्क आहेत. अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणी 8 मार्क आहेत. फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन 8 मार्क आहेत. संभाव्यता 8 मार्क आहेत. स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीला 12 मार्क आहेत. तर असे 60 मार्क तुमचे अल्जेब्राचे म्हणजे बीजगणितचे असे 60 मार्क आहेत. आणि जॉमेट्रीमध्ये म्हणजे भूमितीमध्ये बघितलं तर सिमिलॅरिटी समरूपताला 10 मार्क आहेत. पायथागोरसचे प्रमेय 7 मार्क आहेत. सर्कल वर्तुळला 12 मार्क आहेत. भूमितिक रचना 7 मार्क आहेत. निर्देशक भूमिती 7 मार्क आहेत. त्रिकोणमिती 7 मार्क आहेत. हे सर्वात महत्त्वाचं महत्त्व त्याला 10 मार्क आहेत. असे 60 मार्क भूमितीचे आणि असे 60 मार्क बीजगणितचे. असं तुमचा 120 मार्काचा विथ ऑप्शन पेपर असेल. तर पेपर ॲक्च्युली तुम्हाला मिळणार मार्क 40 पैकी असणार. 80% मुलांना बघितलं तर जास्तीत जास्त जो प्रॉब्लेम आहे तो जॉमेट्रीमध्येच प्रॉब्लेम आहे. तर खरं तसं बघायला गेलं तर जॉमेट्री सोपं आहे, पण कसं आहे आपल्या मनामध्ये ते होतं. आणि आता आपण बदलू शकत नाही, कारण आता म्हणजे युद्धात आपण आता तलवार घेऊन जायला लागलो आहे. आणि तेव्हा म्हणालो की ही तलवार थोडी हे आहे, कुमकुवत आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत असं आपण म्हणून चालणार नाही. तर जशी जी तलवार आहे ती तलवार घेऊन जायला पाहिजे आणि आपल्याला युद्ध लढायला पाहिजे.
त्यामुळं जॉमेट्रीला आता तुम्ही क्रिटिसाइज करायचं थांबवा, की आमची तरी बरीच मुलं म्हणतात की जॉमेट्री अवघड आहे, जॉमेट्री अवघड आहे. तर जॉमेट्री तसं काय अवघड नाही. 90% मुलं जे व्हिडिओ बघणार नाही ती बाकीचे काय करणार, फक्त अल्जेब्राचा अभ्यास करत बसणार. जॉमेट्रीचा अभ्यास कोण करणार नाही. आणि जॉमेट्री तुम्हाला फक्त एक दिवस सुट्टी आहे. आणि एका दिवसात मी तरी म्हणेल की ज्यांची पूर्ण रिव्हिजन परफेक्ट झाले अगोदरपासून जी प्रो आहेत त्यांना काय अडचण येणार नाही. म्हणजे जे अगोदरपासून म्हणजे 90-95 वाल्यांना काय अडचण येणार नाही. पण जी मुलं 70-80 पर्यंत जी घासत होती तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण एका दिवसामध्ये तुम्हाला एवढं चॅप्टर रिव्हिजन करण्याचं थोडं अवघड जाऊ शकतं. अल्जेब्रामध्ये बघा 12 मार्क ह्या चॅप्टरला आहेत. ह्यामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 फॉर्म्युले आहेत. उद्या फॉर्म्युल्याचा आपण पूर्ण 1 तास म्हणजे फॉर्म्युलावरच आम्ही देणार आहे. उद्या म्हणजे कोकणामध्ये पॅटर्नच वेगळा आहे. उद्या जरी पेपर असेल तर आदल्या दिवशी त्या विषयाचं लेक्चर होतं. इथली मुलं अभ्यास खरोखर म्हणजे एवढं सिरियसली करत नाहीत, त्यामुळेच ते शिक्षकांना जास्त एफर्ट घ्यावं लागतात. उद्या आमचा परत लेक्चर असेल 1 तास, त्यामध्ये आपण पूर्ण बघू फॉर्म्युला पेज. त्यामध्ये जास्तीत जास्त एकच आहे क्रॅमर रूल महत्त्वाचा आहे 3 मार्कासाठी. क्रॅमर रूल असेल, तुमच्या ज्या पद्धती असतील वेगवेगळ्या, जास्तीत जास्त क्रॅमर रूल जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर 3 फॉर्म्युला असेल, एक्स काढायचं असेल, वाय काढायचं असेल ते ह्यामध्ये आहे. शाब्दिक उदाहरणं ह्यामधलं मार्क पडणारच बाळांनो. 4 मार्काचं काय पण होऊ दे. ह्यामधील 4 मार्काचं पडण्याची शक्यता नाही. पण हे किंवा ह्यामधील 4 मार्काला क्वेश्चन पडण्याची जास्त शक्यता आहे. टेक्स्टिकमध्ये पण पडण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं हे 3 चॅप्टर तुम्ही परफेक्टच करून जायचं आहेत. एक तरी क्वेश्चन येणारच आहे. 2 पैकी 1 अटेम्प्ट करायचं आहे 4 मार्काला. त्यामुळे इथं तुम्ही आरामात करू शकाल. त्यामुळे 3 परफेक्ट करा. ह्यामधील कुठला बहुलक मध्यक ते उद्या तुम्ही बघालाच रिव्हिजन कशी करतोय ते आम्ही ते तुम्हाला पूर्ण रिअलाइज होईल. पण आता तुम्ही जास्तीत जास्त जे फोकस कराल उद्या म्हणजे 11 आणि 12 तारखेला तुम्ही अल्जेब्रा म्हणजे 11 तारखेला पण निम्मा जॉमेट्री अजून करायचं आहे. 11च्या निम्म्यापासून पुढं जेव्हा तुम्ही अल्जेब्रा घ्याल तेव्हा पहिले 3 चॅप्टर हे महत्त्वाचं बघायचे आहेत. पहिला लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, त्यामध्ये क्रॅमर रूल आणि ते फॉर्म्युला बघायचे आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 3 पद्धती आहेत तुम्हाला खरं म्हणजे. बाकीच्या पद्धती ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आहेत. त्यामध्ये आणि 4 मार्काची जे गणित आहेत ती तुम्हाला फक्त इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. इक्वेशन एकदा तयार झालं तर ते तुम्ही कोणत्या पण पद्धतीने सोडू शकताय. कारण बघा 12 निम्मा पेपर, निम्म्यापेक्षा जास्त पेपर इथंच येतोय ह्या 3 चॅप्टरवरती. त्यामुळे हे 3 चॅप्टर परफेक्टच करायचे आहेत. सांख्यिकीमध्ये तरी काहीच नाही, फक्त तुम्ही चुकायचं नाही कुठं. जे फॉर्म्युला आहे ते चुकायचं नाही. फॉर्म्युला आपण उद्या पूर्ण रिव्हिजन घेऊ, त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले ते पाठ होऊनच जातील. सोडण्यासारखं गणित आहे, लक्षात ठेवा. ते 4 मार्काला जर डायरेक्ट आलं तर तुम्हाला फक्त 4 कॉलम काढायचे आहेत. बाकीच्या गोष्टी डायरेक्ट ते फॉर्म्युला लिहिला सगळे. म्हणजे ह्यामध्ये आलं तर काय अडचण नाही 4 मार्काला, पण ह्यामध्ये आलं तर तुमचं थोडं प्रॅक्टिस पाहिजे. हे प्रामाणिकपणे मी सांगतोय. असं सांगणार नाही की तुम्हाला काहीतरी मी खोटं काहीतरी सांगणार आणि तुम्ही तो अभ्यास करणार आणि तुमचं पूर्ण म्हणजे पेपर वेगळा जाणार. त्यामुळं हे महत्त्वाचं सोपं आहे. त्यामुळे हेला 4 मार्काला प्रॅक्टिक प्रोग्रेशनमध्ये एकच फॉर्म्युला आहे आणि उद्या तुम्हाला दाखवलं की एका फॉर्म्युल्यावरती कसं ती पूर्ण चॅप्टर फिरतोय. तो एकच चॅप्टर आहे. रिव्हिजन करण्यासाठी खरोखर खूप सोपा चॅप्टर आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये पण काय नाही. हे 2 चॅप्टर खरोखर खूप सोपं आहेत आणि मी म्हणतो 15 मिनिटामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन होईल. तुम्ही जर उद्याचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे. संभाव्यतामध्ये पण एकच फॉर्म्युला आहे, जास्त काय नाही आहे. एकदम फास्ट होते ते. त्यामुळं हे 2 चॅप्टर खरोखर खूप सोपं आहेत. पण तुम्हाला एफर्ट्स मारायला पाहिजेत ह्याला आणि ह्याला. त्यामुळं 11-3 म्हणजे 11 परवा दिवशीपासून ह्या 2 चॅप्टरला तुम्ही थोडा टाईम द्यायचा आहे. 3 चॅप्टर पूर्ण 1 दिवसच करायचे आहेत. त्यानंतर 3 चॅप्टर हे थोडा वेळ करायचं आहे आणि त्यानंतर परत आणि हे 3 चॅप्टर करायचे आहेत. ते झालं अल्जेब्राचं. आता आपण जॉमेट्रीकडे बघू. सोपं जे टॉपिक आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला सिमिलॅरिटीमध्ये 4 मार्काला इथं कुठं एक्सपेक्ट करू शकतो ह्या चॅप्टर 4 मार्काला. हा एक चॅप्टर 4 मार्काला आणि इथं जर आलं तर 4 मार्काला चुकून आलं तर, किंवा इथं काय आपण 4 मार्काला इथं एक करू शकतोय 6.2 मधलं जे इक्वेशन आहेत म्हणजे ती त्रिकोणमितीमधलं म्हणजे झाड बघणे किंवा तो दीपस्तंभ कुठं उभा राहिला आहे त्याबद्दल जर आलं तर 4 मार्काला हे यातलं येऊ शकतं. महत्त्वाचं आहे हा 4 मार्काला हा एक क्वेश्चन ह्यामधला येऊ शकतो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधला. म्हणजे ह्यामधलं आणि ह्यामधलं म्हणजे जॉमेट्रीमध्ये थोडं जरासं हे आहे, पण त्रिकोणमितीमध्ये पण येऊ शकतो. ते गणित मी तुम्हाला दाखवलं लाईव्ह त्या दिवशी. पहिल्यापासून जर प्रमेय केला असेल तरच आता प्रमेय फक्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 2 वेळा जरी प्रमेय फक्त लिहिले तरी बास होईल. पण आत्ता तुम्ही म्हणाल की प्रमेय मी पाठ करतो किंवा सराव करतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असं तुम्ही करूच नका. माझी तरी ॲडवाईस आहे. त्यामुळं सिमिलॅरिटीमध्ये तुम्ही फक्त ज्या प्रॉपर्टी आहेत, मला वाटतं 4 ते 5 फक्त प्रॉपर्टी आहेत त्या सिमिलॅरिटी ट्रायंगलच्या. अपोलोस थेरम असेल किंवा समरूप बाजूच्या वर्गांची बेरीज असेल किंवा त्याचे ते प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही बघू शकताय. पायथागोरसचं प्रमेयमध्ये 2 ते 3 प्रमेय आहेत. पायथागोरसचं
एक्झाम्पल आलं तर तेच सोडू नका, कारण ते एक्झाम्पल एकदम सोपं असणार आहे. 30च्या पुढची बाजू विचारतील किंवा 45च्या पुढची बाजू विचारतील किंवा 90च्या पुढची बाजू विचारतील. त्यामुळं हे सगळ्यात सोपं होणार आहे पायथागोरस थेरम. सर्कल परत तुमचा किचकट टॉपिक. सगळ्यात म्हणजे मला वाटते सगळी जी मुलं भीत असतील तर ह्या चॅप्टरला भीतात आणि तो चॅप्टर थोडा मोठा आहे. त्यामुळं जर तुम्ही पहिल्यापासून ह्या चॅप्टरला जर चांगला वेळ दिला असेल तरच त्या चॅप्टरकडे आता बघा, कारण जी 100 पडायचं आहे त्यांची स्ट्रॅटेजी वेगळीच असणार आहे. लक्षात ठेवा, त्यांना सगळं पूर्ण करायचं आहे, परत एक आणि एक एक्झाम्पल सोडवायचं आहे. पण ज्यांना म्हणजे 80 काढायचं आहे, 90 पाडायचं आहे, त्यांच्यासाठी मी स्ट्रॅटेजी सांगतोय. सर्कलमध्ये तुम्ही बाकीचं फक्त प्रॉपर्टी हे करा, त्यामधला प्रमेय येऊ शकतोय असं मला तरी पर्सनली वाटायला लागलं आहे. नंतर आपण आलो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ह्यामध्ये 3च कन्स्ट्रक्शन आहेत आणि ती मी खरोखर तुम्हाला म्हणजे 11ला दाखवूया वाटलं तर 11ला तुम्हाला व्हिडिओ होईल. 3 ते 4 फक्त आहेत आणि सोप्पा आहे, ते काय अवघड नाही. 7 मार्क तुम्ही आरामात मिळवू शकताय पास व्हायचं असेल तर. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री पण खरोखर खूप सोप्पा चॅप्टर आहे. त्रिकोणमिती म्हणजे पहिला 6.1 खरोखर खूप सोपा आहे, त्यामध्ये काही जास्त अडचण नाही. 6.2 तुम्हाला थोडं जरा पहिल्यापासून प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. आता पण केलं तर 2-3 गणितं सोपी जी 3 मार्काला असतील किंवा 2 मार्काला असतील ती सुटतील. तो आपण मध्ये खरोखर म्हणजे महत्त्वपूर्ण फक्त फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे, जास्त काही नाही आहे. त्यामध्ये सर्कलचं गणित असेल किंवा ते ठोकळ्यांचं गणित असेल, शंकुछेदाचं गणित असेल, ह्यामध्ये हा चॅप्टर पूर्ण म्हणजे लॉजिक बेस 20% आहे आणि फॉर्म्युला बेस्ड 80% आहे. त्यामुळे ह्याला फॉर्म्युला सगळं पाठ पाहिजेत. आमच्या पोरांचं आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्या महिन्यापासून मी रोज त्यांचं फॉर्म्युला 2-2 टाईम रिवाईज करून घेतो. त्यामुळे सगळं फॉर्म्युला त्यांना पाठ आहेत, त्यामुळे त्यांना तरी काय अडचण येणार नाही. त्यामुळे त्रिकोणमिती तुम्ही सोपं चॅप्टर कुठलं आहेत, मेन्सुरेशन म्हणजे ते फॉर्म्युला पाठ असेल तर, फॉर्म्युला पाठ नसेल तर थोडा तुम्हाला अडचण येऊ शकते. पण कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशिक भूमितीमध्ये मला वाटते 3 ते 4 फक्त फॉर्म्युले आहेत. ते 3 ते 4 फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला निर्देशिक भूमितीमध्ये 7 पैकी 7 पडायला काही टेन्शन नाही. फक्त काय ते अंतराचे सूत्र असेल किंवा रेषेचा चढ काढायला होतील 1 मार्काला आलं तर हेच विचारणार. त्यामुळे त्यात 4 मार्काचा कुठे एक्सपेक्ट करू शकत नाही. 3 मार्काचा एक्सपेक्ट करू शकतो. त्यांनी दाखवायला सांगतील एक रेषीय आहे किंवा चौरस आहे, तर तुम्हाला ती प्रॉपर्टी माहीत पाहिजे. चौरस कधी दाखवायचा आहे, एक रेषीय कधी दाखवायचा आहे, हे ह्यामध्ये येईल. तो ज्यांना पास व्हायचं त्यांनी हा चॅप्टर आणि हा चॅप्टर करायला पाहिजे, निवांतमध्ये पास होऊन जाल. अल्जेब्रामध्ये काही टेन्शन नाही. अल्जेब्रामध्ये जास्तीत जास्त इथं अरिथमॅटिक प्रोग्रेशनवर होऊ शकतं, प्रोबॅबिलिटीवरती होऊ शकतं, स्टॅटस. पण जर पेपर चांगलेले असतील तर खरोखर खूप चांगला आहे. आणि आतापर्यंत जरी लिहिलं नसलं इथून पुढे चांगलं लिहायचा प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू की कोकणामध्ये 10वीचा पेपर कसं होतात, कॉप्या होतात काय नाही, आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या, आणि कोल्हापूर आणि कोकणमध्ये काय फरक आहे पेपरच्या बाबतीत 10वीच्या. तर व्हिडिओ अच्छा लागला तर लाईक करतो, चॅनल पर नाही तर सबस्क्राईब करतो. मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तब तक के लिए बाय. आणि खरोखर थोड्या चांगल्या कमेंट्स मारा जेणेकरून मी अजून एफर्ट मारेल.